नमस्कार मैत्रिणींनो. वटसावित्री पौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि श्रद्धेचा असा सण आहे, हे आपल्याला माहितीच आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुख संसारासाठी वटवृक्षाची पूजा करतात. या व्रतामागे सावित्री आणि सत्यवान यांची छोटीशी कथा आहे. सावित्रीने आपल्या बुद्धिमत्तेने आणि निष्ठेने यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले, हे तर सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळं आजही वटसावित्री हा सण अखंड सौभाग्यवतीचे प्रतीक मानले जातो. या खास दिवशी पारंपरिक वेशभूषेला विशेष महत्त्व असते आणि आहे पण. आणि जेव्हा पारंपरिक साडीचा विषय येतो तेव्हा पैठणी साडीचे नाव सर्वप्रथम आणि सगळ्यात अगोदर घेतलं जातं. महाराष्ट्राची शान असलेली पैठणी साडी आपल्या आकर्षक रंगसंगती, सोनकळी जरी, सुंदर मोर, कमळ यासारख्या नक्षीदार प्रसिद्ध अशी पैठणी केवळ साडी नसून महाराष्ट्राची समृद्ध संस्कृतीचे आणि परंपरेचे प्रतीक आहे. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. हे फोटोज तुम्ही बघताय, खूप छान छान फोटोज आहेत, खूप छान छान पैठणीच्या साड्या आहेत. तर याविषयी थोडीशी माहिती देते मी. सणवार म्हटलं की ट्रेडिशनल लुक आला. ट्रेडिशनल लुक म्हणजे पैठणी, कांजीवरम किंवा नारायणपेठ याशिवाय उत्तम पर्याय नाहीच आहेत म्हणजे थोडक्यात. तर ह्या सगळे पैठणींचे प्रकार आहेत. तर ह्या छान आकर्षक अशा साड्यांच्या डिझाईन्स पाहताय तुम्ही. तुम्हाला यापैकी कोणती पैठणी सर्वात जास्त आवडली हे पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. खूप छान छान फोटोज आहेत. कलांजली पैठणी आहे, मोर पैठणी आहे, पिकॉक पैठणी आहे. अजून नावं मला जास्त काय माहिती नाही आहेत, पण खूप सारे प्रकार आहेत पैठणींचे, तुम्ही बघताच आहेत. तर नक्कीच व्हिडिओला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब